कालच्या तासापर्यंत आपण प्रकरण नंबर 3ची चर्चा करत होतो. आज आपण प्रकरण नंबर 4 भारतातील समाज परिवर्तन या संदर्भात चर्चा करणार आहोत आणि परिवर्तनाची प्रक्रिया या देशामध्ये कशा प्रकारे घडते आहे याची चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण सुरुवातीच्या कालखंडामध्ये पाहायला गेलं तर औद्योगिकरणाची चर्चा केली गेली, शहरीकरणाचे वैशिष्ट्य पाहिले गेले, परंतु महाराष्ट्र सरकारने या कोविड-19च्या प्रभावामुळे किंवा त्याच्या प्रादुर्भावामुळे काही अभ्यासक्रम आपला कमी केला गेला आहे आणि आज आपण त्यामधला पुढील टप्पा जो आहे तो आधुनिकीकरण या संदर्भात चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, आधुनिकीकरण ही जी प्रक्रिया आहे, ही आधुनिकीकरण ही प्रक्रिया समाज परिवर्तनाची सार्वत्रिक गतिमान अशी प्रतिक्रिया आहे की या प्रक्रिया वेगाने समाज व्यवस्थेमध्ये घडत असते आणि या माध्यमातून देशात परिवर्तनाची प्रक्रिया ही जोर धरत असते. आणि म्हणून आधुनिकीकरण ही सामाजिक परिवर्तनाची एक सार्वत्रिक आणि गतिमान प्रक्रिया आहे आणि ही जगाच्या पाठीवर सर्वत्र आहे. लक्षात घ्या, ती सार्वत्रिक स्वरूपाची आहे. आधुनिकीकरण ही परिवर्तन अशी प्रक्रिया आहे, लक्षात घ्या, की जी एखाद्या समाजा साधारणतः विकसित समाजासारखे बनविण्यास समर्थ बनविते. आधुनिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे की जी विकसित समाजाचं अनुकरण करण्याबरोबरच त्या साधारण समाजाला विकसित समूहासारखं बनवण्याचं सामर्थ्य त्याच्या मनामध्ये निर्माण करते. थोडक्यात आपल्याला असे म्हणता येईल की आधुनिकीकरण म्हणजे विकसित समाजाचं अनुकरण करणे होय. आधुनिकीकरण म्हणजे काय तर विकसित समाजाचं अनुकरण करणे होय. आणि ही आधुनिकीकरणाची प्रक्रिया यामध्ये सर्वात प्रथम डॅनियल लर्नर यांनी वापरली गेली. आधुनिकीकरणाची प्रक्रिया सर्वात प्रथम डॅनियल लर्नर यांनी वापरली गेली. ते म्हणतात की पाश्चात्य देशांच्या प्रभावामुळे, प्रगत देशांच्या प्रभावामुळे बिगर पाश्चात्य देशात जे बदल घडून आले, जे अविकसित देशात बदल घडून आले, ते बदल दर्शविण्यासाठी, ते परिवर्तन दर्शविण्यासाठी आधुनिकीकरण ही संज्ञा वापरली गेलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. वैज्ञानिक व तांत्रिक ज्ञानाच्या प्रभावामुळे आधुनिकीकरणाची प्रक्रिया ही गतिमान का झाली गेली तर वैज्ञानिक आणि तांत्रिक ज्ञानाच्या प्रभावामुळे पारंपरिक जीवनशैली व समाज व्यवस्था यांच्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आले. त्या बदलाचा निर्देश आधुनिकीकरण ही संज्ञा करते की पारंपरिक समाज व्यवस्थेमध्ये, जुनाट विचारसरणीमध्ये आधुनिक ज्ञानाचा प्रभाव वाढीस लागला गेला आणि त्या ज्ञानाच्या प्रभावामुळे या समाज व्यवस्थेत आधुनिकीकरणामुळे मानवी जीवन सुखकर झालं गेलं आणि या जीवनाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात परिवर्तन घडून आलं गेलं, बदल घडून गेला असं आपल्याला म्हणावं लागेल. एवढंच नव्हे तर आधुनिकीकरणास अनेक पैलू आहेत. लक्षात घ्या, आधुनिकीकरण ही एक मोघम प्रक्रिया नाही तर तिला अनेक पैलू आहेत. सामाजिक स्तरावर जर पाहिलं गेलं तर समूह स्तरावर आहे, व्यक्तिगत स्तरावर आहे, हे पैलू लक्षात घेतात. तसेच आर्थिक आधुनिकीकरण, सैनिकी आधुनिकीकरण, शैक्षणिक आधुनिकीकरण, पोलीस आणि प्रशासकीय आधुनिकीकरण इत्यादी रूपातही हे पैलू लक्षात येतात. विद्यार्थी मित्र, आधुनिकीकरण ही एक सामाजिक परिवर्तनाची सार्वत्रिक प्रक्रिया आहे. या संज्ञेचा पहिल्यांदा वापर डॅनियल लर्नर यांनी केला. त्यांच्या मते आधुनिकीकरण ही संकल्पना एखादी व्यक्ती, एखादा गट किंवा एखादा समाज यांच्या संदर्भात लागू केला जाऊ शकतो. तो समाज, तो समूह जो आहे हा प्रगत समाजाचं, प्रगत समूहाचं
अनुकरण करतो आणि तो अनुकरणाच्या माध्यमातून आपल्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. म्हणून एखादा गट किंवा एखादा समाज यांच्या संदर्भात लागू केला जाऊ शकतो. बऱ्याचदा आधुनिकीकरणाचा विचार आर्थिक बाबतीत करण्याकडे कल दिसतो, लक्षात घ्या, आर्थिक बाबतीकडे. परंतु आर्थिक जीवनाच्या संदर्भाबरोबरच आधुनिकीकरणाचा विचार सामाजिक जीवन, तंत्रज्ञान, राजकीय, सांस्कृतिक शिक्षण अशा अनेक क्षेत्राच्या संदर्भातही करावा लागतो. आधुनिकीकरणामुळे मूल्यपद्धती, श्रद्धा प्रणाली आणि वर्तणुकी संबंधीचे संकेत यामध्ये देखील बदल घडवून आले आहेत. हे बदल आपल्याला वेगवेगळ्या प्रकार सांगतात. मूल्यपद्धती, तुमच्या आमच्या जीवन मूल्यपद्धतीमध्ये आज वेगवेगळ्या अंगाने बदल झाला गेला आहे, श्रद्धा बदलल्या गेलेल्या आहेत आणि वर्तणुकी संबंधीचे संकेत यामध्ये देखील आज काय होतो आहे, बदल घडून येतो आहे. आणि हा बदल वेगवेगळ्या अंगाने आपल्याला पाहावयास मिळतो आणि या माध्यमातून समाज विकासाची प्रक्रिया गतिमान होते. आणि म्हणून आधुनिकीकरण ही प्रक्रिया ही एक सामाजिक परिवर्तनाची एक सार्वत्रिक स्वरूपाची प्रक्रिया आहे असं आपल्याला म्हणता येईल. आधुनिकीकरणाच्या काही विचारवंतांनी व्याख्या केल्या गेल्या आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम पहिली व्याख्या केली गेली की डॅनियल लर्नर यांची व्याख्या केली की सामाजिक बदल ही जुनीच प्रक्रिया आहे. समाज हा सतत बदलत असतो, फक्त या बदलाचा वेग, या बदलाची गती, या बदलाची दिशा ही एकसारखी असत नाही. त्या समाज व्यवस्थेची सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय मूल्यावर हा बदल घडून येत असतो. आणि म्हणून डॅनियल लर्नर यांनी व्याख्या केली की सामाजिक बदल ही जुनीच प्रक्रिया आहे. असं नव्हतं की पूर्वी समाज बदलत नव्हता, तो आजच बदलायला लागला. पूर्वीच्या पाश्चात्य कालखंडापासून, मध्ययुगीन कालखंडापासून आपण जर पाहिलं गेलं तर त्या कालखंडापासून देखील समाज बदलत होता. फक्त त्या बदलाची, त्या परिवर्तनाची दिशा ही मंद होती. आज ही बदलाची गती ही आपणाला वेगाने दिसते. का वेगाने दिसते तर आज यंत्रतंत्र, प्रसारमाध्यम, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा, तुमचा आमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या वेगवेगळ्या अंगाने बदलाचा, परिवर्तनाचा वेग हा गतिमान झाला गेला आहे. याचा अर्थ सामाजिक परिवर्तन, सामाजिक बदल ही जुनीच प्रक्रिया आहे. त्याचा सद्य संज्ञा म्हणजे आधुनिकीकरण. फक्त त्याला नवीन नाव दिलं गेलं आणि नवीन नाव म्हणजे आधुनिकीकरण. आणि हे आधुनिकीकरण आज वेगाने घडतं आहे, कारण आज यंत्रतंत्राचा वापर, शिक्षणाचा वाढता प्रसार, प्रसारमाध्यमांचा वाढता प्रसार, दळणवळणाची वाहतुकीची साधनं यामुळे समाज जीवन ढवळून निघालं गेलं. आणि मग समाज जीवन ढवळून निघत असताना अप्रगत समूह आज प्रगत समाजाकडे नजर लावून बसला गेला आहे. आणि प्रगत समाजाच्या जीवनातील बदल देखील आज ग्रामीण समुदायामध्ये, अप्रगत समुदायामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अंगाने पाहायला मिळतात. या प्रक्रियेतून कमी विकसित समाजाचे वैशिष्ट्य स्वीकारतात. प्रगत समाजाचा विचार, वैशिष्ट्य हा अप्रगत समाज स्वीकारत असतो. पहा, वेशभूषा असेल, केशभूषा असेल, खानपान असतील, रूढी, मूल्य, परंपरा असतील, यांचा आज अंगीकार केला गेला. धार्मिकतेमध्ये बदल झाला गेला आणि या धार्मिकतेच्या बदलाच्या माध्यमातून समाज जीवनात, प्रगत समाज व्यवस्थेच्या माध्यमातून आज असंख्य बदल घडून आले गेले. आणि हे बदल विकसित समाजाचे वैशिष्ट्य बनले गेले. कमी विकसित समाज याचे वैशिष्ट्य स्वीकारतात आणि हे वेगवेगळ्या अंगाने स्वीकारतात. वेशभूषेच्या बाबतीत, केशभूषेच्या बाबतीत, खानपानच्या बाबतीत, धार्मिक मूल्यांच्या बाबतीत, सामाजिक मूल्यांच्या बाबतीत, राजकीय मूल्यांच्या बाबतीत आज आपण हा वेगवेगळा बदल स्वीकारतो आणि या बदलाच्या माध्यमातून समाज विकासाची प्रक्रिया गतिमान होते. आज तुमचा आमचा आर्थिक स्तर उंचावला असेल तर अप्रगत समाजातील लोक देखील प्रगत समाजाप्रमाणे विवाहाचा थाटमाट मांडतात. बफेसारखी सिस्टीम लावली जाते, वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजवले जातात, वेगवेगळ्या प्रकारची रोषणाई केली जाते, वेगवेगळ्या प्रकारचा थाट केला जातो.
वेशभूषेच्या बाबतीत देखील तसंच आहे, खानपानच्या बाबतीत देखील तसं आहे, वस्तीस्थानाच्या बाबतीत देखील तसं आहे की ज्याच्याकडे आज आर्थिक सत्ता आहे, आर्थिक प्रबळ आहे, तो समाज मग अप्रगत समाजाचा घटक असला गेला तरी तो प्रगत समाजाप्रमाणे आपलं आचरण, आपले विचार, आपली कृती करण्याचा प्रयत्न करतो आणि या माध्यमातून विकसित समाजाचं अनुकरण करून आपली जीवनशैली, आपला जीवनमार्ग, आपला जीवन संरचना बदलण्याचा प्रयत्न करतो. त्यालाच आधुनिकीकरण असं म्हटलं गेलं आहे, पाहावंच मिळतं. नंबर 2ची व्याख्या केली गेली आहे विद्यार्थी मित्र, रुस्टो आणि वार्ड यांनी व्याख्या केली की आधुनिक विज्ञानाचे मानवी व्यवहारातील उपयोजन म्हणजे आधुनिकीकरण होय. आज आधुनिक विज्ञानाचे मग यंत्रतंत्र असेल, विचार असेल, शिक्षण असेल, विचारधारा असेल, या सर्वांचं मानवी व्यवहारातील आज उपयोजन केलं जात आहे. मग तो अप्रगत समाज असला गेला तरीही तो अप्रगत समाज आधुनिक विज्ञानाच्या जोरावर आपल्या जीवनशैलीमध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या वस्तीस्थानामध्ये, आपल्या कलागुण कौशल्यामध्ये बदल घडवून आणत असतो आणि त्याचा अंगीकार करत असतो. या उपाययोजना म्हणजेच आधुनिकीकरण होय, अशी सरळ साधी व्याख्या त्यांनी केली गेली आपल्याला पाहावयास मिळते. एवढंच नव्हे तर S.M. गोरे यांनी व्याख्या केली गेली आहे की आधुनिकीकरण ही परिवर्तनाची प्रक्रिया असून या प्रक्रियेतून मूल्य, विश्वास आणि प्रमाणकामध्ये बदल अपेक्षित असतो. पहा, सरळ साधी व्याख्या आहे की आधुनिकीकरण ही परिवर्तनदर्शक प्रक्रिया आहे. आधुनिकीकरणाच्या माध्यमातून बदल घडून येत असतो. या प्रक्रियेतून मूल्य असतील, विश्वास असेल आणि प्रामाणिकता असेल, प्रामाणिकता म्हणजे नियमावली लिखित अलिखित स्वरूपाची, यामध्ये बदल अपेक्षित असतो आणि हा स्वीकारलेला बदल समाज परिवर्तनाचा मार्ग दाखवतो, समाज परिवर्तनाची दिशा दाखवतो, समाज विकासाची दिशा दाखवतो आणि या माध्यमातून विकासाची प्रक्रिया गतिमान होते. विद्यार्थी मित्र हो, या वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्यापांतर आपल्याला एक लक्षात येतं की परिवर्तन हे गत कालखंडापासून आजपर्यंत चालू आहे, उद्याही ते चालू राहणार आहे. फक्त ते परिवर्तन स्थळकाळ सापेक्ष, त्याचा वेग, त्याच्या परिवर्तनाचा मार्ग, त्याच्या परिवर्तनाच्या दिशा या कमी जास्त असू शकतात. पण आपण आज असं म्हणू शकत नाही की परिवर्तन आज आहे, पूर्वी नव्हतं, असं नाही. तर परिवर्तन हे पूर्वीपासून आहे. मानव भूतलावर जन्माला आला आणि तेव्हापासून बदलाची प्रक्रिया, परिवर्तनाची प्रक्रिया मंद गतीने का होईना सुरू झाली गेली. त्याचं उदाहरण सांगायचं झालं गेलं तर पूर्वीच्या काळी प्रथम मानव नग्न अर्धनग्न अवस्थेत भटकंती करत होता. परंतु कालांतराने लज्जारक्षणासाठी रुंद झाडाची पानं असतील, साली असतील, त्या कमरेभोवती गुंडाळल्या जाऊ लागले गेलं. कालांतराने हातमागावर विणली जाणारे जाडी भरडे कपडे परिधान करू लागला गेला. पूर्वीच्या काळी माणूस कच्चा मांस खात होता, कच्ची कंदमुळे फळे गोळा करून आहार जीवन जगत होता. परंतु अग्नीचा शोध लागला गेला आणि अग्नीचा शोध लागल्यानंतर मानव अन्न शिजवून पकवून खाऊ लागला गेला आणि या माध्यमातून समाज बदलाला गती मिळाल्या गेली. पूर्वी माणूस भटकंती अवस्थेत होता, परंतु शेतीचा शोध लागला गेला आणि माणूस एका ठिकाणी स्थिर स्वरूपाची शेती करून आपला उदरनिर्वाह करू लागला गेला, विकासाचा मार्ग शोधू लागला गेला. असे असंख्य उदाहरणं सांगता येतील की जी परिवर्तन प्रक्रियेमध्ये जी आपल्याला पाहावयास मिळते की जी गत कालखंडामध्ये होती आजही तीच आहे, फक्त त्याचं स्वरूप बदललं गेलं आणि या माध्यमातून बदलाचा प्रवाह गतिमान झाला गेला असं आपल्याला म्हणताय. विद्यार्थी मित्र, आधुनिकीकरण ही संकल्पना पाहिली गेली, आपण त्याची प्रस्तावना पाहिली गेली की एक सार्वत्रिक प्रक्रिया आहे. तिचा सर्वप्रथम उपयोग डॅनियल लर्नर यांनी केला गेला आहे. आणि परिवर्तन म्हणजे काय, तर अविकसित समाजाने विकसित समाजाचं केलेलं अनुकरण, मग ते विचारांच्या माध्यमातून असेल, सामाजिक मूल्यांच्या माध्यमातून असेल, अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून असेल, धार्मिक मूल्यांच्या माध्यमातून त्याचा अंगीकार केला गेला. त्यानंतरच्या व्याख्या पाहिल्या गेल्या. या सर्वांचा विचार केल्यानंतर आपणाला आधुनिकीकरण ही संकल्पना समजण्यास मदत झाली गेली हे निश्चित आहे. परंतु आधुनिकीकरण ही संकल्पना अधिक सखोल, अधिक चांगल्या प्रकारे समजावी यासाठी आधुनिकीकरणाची काही वैशिष्ट्ये सांगितली गेली आहेत आणि ही वैशिष्ट्ये या संकल्पनेची विचारधारा, या संकल्पनेचा
मूळ विचार आपणाला स्पष्ट करण्यास मदत करतात. आणि म्हणून आधुनिकीकरणाची वैशिष्ट्यामध्ये नंबर 1 सांगितले की विज्ञाननिष्ठता. आधुनिकीकरण म्हणजे काय, तर आधुनिकीकरण म्हणजे विज्ञाननिष्ठता, आणि ही विज्ञाननिष्ठता शास्त्रशुद्ध पद्धतीची आहे. अज्ञानावर, अंधश्रद्धेवर, रूढी परंपरेवर आधारित नाही. आणि म्हणून कोणत्याही गोष्टीचं आकलन किंवा स्पष्टीकरण करण्याची वैज्ञानिक पद्धती असते, आणि ही वैज्ञानिक पद्धती म्हणजेच आधुनिकीकरण होय. उदाहरणार्थ, पाणी आहे. हे पाणी आपण मोघम पाणी ही संकल्पना विचारात घेतली, परंतु ते पाणी शुद्ध आहे का अशुद्ध आहे हे कधी कळेल, ज्या वेळेस आपण त्या पाण्यावर तुरटी फिरवली गेली, तर त्या पाण्यामध्ये तुरटीच्या माध्यमातून जो पाण्यावर जे धुळीचे कण आहे ते तळाला जाऊन बसतील. आपण पाणी गाळून घेतलं गेलं तर त्या गाळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला छोटे सूक्ष्म जीवजंतू दिसतील किंवा घाण दिसेल. म्हणजे ही वैज्ञानिक पद्धत की पाणी उकळून घेतलं गेलं पाहिजे, गाळून घेतलं गेलं पाहिजे, आणि ते जर घेतलं गेलं तर आपणाला जे बहुतांश आजार पाण्यामधून होतात ते होणार नाही. ही विज्ञाननिष्ठा, हा वैज्ञानिक दृष्टिकोन. आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन अलीकडील काळामध्ये समाज व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला गेला. आणि म्हणून आधुनिकीकरण म्हणजे तिसरं कारण विज्ञाननिष्ठा आहे. आणि हे विज्ञाननिष्ठा वैज्ञानिक पद्धतीवर आधारलेल्या असल्या कारणाने शिक्षणाद्वारे आणि कोणत्याही युक्तिवादाचे समर्थन करण्यासाठी प्रात्यक्षिकाचा आधारे मिळालेल्या पुराव्यावर भर देण्याने विज्ञाननिष्ठा विकसित होते. शिक्षणाद्वारे आणि कोणत्याही युक्तिवादाचं समर्थन करण्यासाठी प्रात्यक्षिकाच्या आधारे मिळालेल्या पुराव्यावर भर देण्याने विज्ञाननिष्ठा विकसित होत असते. एखादी व्यक्ती आजारी पडली गेली असेल, तिला ताप येत असेल, पण तो ताप येतो आहे, 1 दिवस आला, 2 दिवस आला, औषधं दिले गेले, ती ताप कमी झाला गेला नाही, म्हणून विज्ञानाची कास न धरणारे लोक, अज्ञानाचा अंगीकार करणारे लोक त्याला देवरशाकडे घेऊन जातील, दोरीगंडा घालतील आणि त्याला बरं करण्याची अघोरी विद्या देखील करतील. परंतु विज्ञानाचा अंगीकार करणारे लोक, त्याचा प्रात्यक्षिकाचा अंगीकार करणारे लोक, हा ताप का उतरत नाही हे ज्यावेळेस तज्ज्ञ डॉक्टरकडे जातील त्यावेळेस तज्ज्ञ डॉक्टरच्या माध्यमातून हा ताप मलेरियाचा आहे, हा टायफॉइडचा आहे, हा कॉलरचा आहे, हा ताप निमोनियाचा आहे, यासाठी प्रात्यक्षिकाच्या आधारे म्हणजे त्या व्यक्तीचं, त्या आजारी व्यक्तीचं रक्त तपासणी केली जाते. आणि रक्त तपासणी केल्यानंतर मिळालेल्या पुराव्यावर भर देऊन हा ताप मलेरिया आहे, टायफॉइड आहे, कॉलरा आहे किंवा निमोनिया आहे याचं तर्कशुद्ध विज्ञान निष्ठतेच्या माध्यमातून निष्कर्ष मांडला जातो आणि त्यावर भर दिला जातो. आणि मग त्यावर उपाययोजना केल्या जातो, वैद्यकीय विलास केला जातो आणि त्या माध्यमातून त्याला आराम पडतो. ही विज्ञाननिष्ठा, ही आधुनिकीकरणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि प्रत्येक घटकामध्ये तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज विज्ञाननिष्ठतेला महत्त्व प्राप्त झालं गेलं आहे. पर्जन्यमान कमी का होतं आहे, तर पूर्वी म्हटलं जायचं पर्जन्यमान कमी झालं गेलं तर काही नाही, समाजात पाप जास्त झालं गेलं. परंतु आज पर्जन्यमान कमी झालं गेलं हे समाजात पाप नाही, तर मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली गेली, पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम राबवली जात नाही, खोलवर बोर घेऊन पाणी उपसलं जात आहे आणि यामुळे जमिनीतील भूगर्भातली पाण्याची पातळी खाली गेली आहे. हा विज्ञानाचा दृष्टिकोन आहे आणि याचा अंगीकार तुम्ही आम्ही केला गेला पाहिजे, हा विचार इथे वाढीस लागला गेला. आणि म्हणून विज्ञाननिष्ठता हा आधुनिकीकरणाचं वैशिष्ट्य आहे. आणि हाच या समाज व्यवस्थेमध्ये गतिमान झाला गेला. कारण अविकसित समाज, विकसित समाजाचे ज्यावेळी आचार विचार मूल्यांचा अंगीकार करतो त्यावेळेस विकसित समाज हा शिक्षणामुळे, समाज बदलाच्या माध्यमामुळे तो सुधारित झाला गेला असतो आणि त्याच विचारांचा, त्या कृतीचा अंगीकार अविकसित समाज करतो आणि तो अविकसित समाज या विज्ञानवादी दृष्टिकोनाकडे झुकला जातो आणि या माध्यमातून समाज परिवर्तनाची प्रक्रिया गतिमान होत असते. विद्यार्थी मित्र, नंबर 2 सांगितले गेले तर्कनिष्ठ दृष्टिकोन. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जो विचार अंगीकारला जातो तो विचार हा तर्कवादाशी संबंधित आहे. आता तर्कवाद म्हणजे काय, तर तर्कवाद संकल्पना कोणत्याही गोष्टीचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण देण्याचा दृष्टिकोन आणि क्षमता यांचा समावेश आहे.
एखाद्या गोष्टीबद्दल मोघम विचार मांडला जात नाही, तर तो तर्कशुद्ध पद्धतीने त्याचा अंदाज घेऊन त्याचा अभ्यास करून त्याचे विचार मांडले जातात. आणि तर्कवाद स्पष्टीकरण दोन गोष्टीमधील कार्यकारण भाव उलगडून दाखवते. तर्कशुद्धीकरण तर्कवाद जो आपण आहे, हा तर्कवाद स्पष्टीकरण दोन गोष्टीमधील कार्यकारण भाव आहे, हा उलगडून दाखवतो. ताप आलेला आहे एखाद्या व्यक्तीला, पण तो का आला गेला, तर इथे नाही, त्याला काहीतरी भूतबाधा झाली गेली. पण तो ज्यावेळेस आपण त्याचं रक्त तपासणी करतो, त्यावेळेस तो फरक दाखवला जातो की या माणसाला भूतबाधा झाली गेली नाही, तर याच्या अंगामध्ये, याच्या शरीरामध्ये जे संसर्ग झाले गेले जंतू आहेत, हे कॉलराचे आहेत, मलेरियाचे आहेत, टायफॉईडचे आहेत, कावीळचे आहेत, निमोनियाचे, हे दाखवतं. आणि म्हणजेच कारण आणि परिणाम यातील संबंध देखील दाखवतात की कारण काय आहे, हा आजारी का पडला गेला आणि याचा परिणाम काय होऊ शकतो. हा संबंध हा तर्कनिष्ठ दृष्टिकोनातून मांडला जातो. आणि मग त्या माध्यमातून उपाय विलाज करून त्या व्यक्तीला निरोगी बनवण्याचा प्रयत्न केला जातो. तर्कनिष्ठतेमध्ये आध्यात्मिक धार्मिक मूल्यावर आधारलेल्या स्पष्टीकरणाकडून यहीवाद आणि तर्कवाद यावर आधारलेल्या स्पष्टीकरणाकडे झुकलेला कल स्पष्टपणे दिसतो. की तर्कवादाच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि धार्मिक मूल्यावर, की आध्यात्मिक विचारधारा आहे, धार्मिक विचारधारा आहे, ही ठेवली आणि ती तैशीच राहावी हा विचाराचे नाही. तर आध्यात्मिक प्रगती करत असताना माणसामध्ये विज्ञानवाचा दृष्टिकोन कसा रुजला जाईल याचाही प्रयत्न झाला गेला पाहिजे. त्याचबरोबर या स्पष्टीकरणातून यहीवाद आणि तर्कवाद यांचा आधार स्पष्टीकरणाकडे कसा कल झुकला गेला आहे हे देखील दाखवून दिलं गेलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून तर्कनिष्ठ दृष्टिकोन जर अंगीकारला गेला, तो अज्ञानावर आधारलेला नसला गेला पाहिजे, अंधश्रद्धेवर आधारलेला नसला गेला पाहिजे, तर तो शास्त्रशुद्ध पद्धतीने तर्कनिष्ठ दृष्टिकोनातून जर विश्लेषण त्याचं केलं गेलं तर निश्चितच समाज बदलाला चालना मिळेल. आणि हा विचार आधुनिकीकरणामध्ये आपणाला पाहावाच मिळतो. आणि म्हणून तर्कनिष्ठ दृष्टिकोनामुळे आधुनिकीकरणाची प्रक्रिया गतिमान झाली गेली आपल्या इथं काय होते पाहावाच मिळते. विद्यार्थी मित्र नंबर 3 सांगितले की तंत्रज्ञानातील सुधारणा. आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपणाला तंत्रज्ञानाच्या उपाययोजनातील प्रगतीवर भर दिलेला दिसून येतो. आधुनिकीकरणाच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या उपाययोजनातील प्रगतीवर भर दिलेला दिसून येतो. पर्याय हे औद्योगिक समाज एक मुख्य वैशिष्ट्य समजलं जातं. विद्यार्थी मित्र आत्ताच पहा ना, या कोरोना या महामारीने जगाला संकटात टाकलं गेलं. आणि जगाला संकटात टाकत असताना शाळा बंद झाल्या गेल्या. आणि ज्यावेळी शाळा बंद झाल्या गेल्या, विद्यार्थी घरी राहू लागला गेला, शिक्षक घरी थांबू लागला गेला, शिक्षणाचं कार्य थांबलं गेलं. मग यातून मार्ग काय शोधायचा, कसा मार्ग काढता येईल याचा विचारवंतांनी, बुद्धिवंतांनी शोध घेतला गेला. आणि त्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणाची पद्धत गतिमान झाल्या गेली. आणि यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा सुधारणा करून हे शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल याचा प्रयत्न केला गेला. मग झूम मीटिंग असेल, यूट्यूबच्या माध्यमातून असेल, लेक्चरच्या माध्यमातून असेल, हा वेगवेगळा प्रयोग करून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या तंत्रज्ञानातील सुधारणांचा अवलंब करून त्यांच्यापर्यंत शिक्षणाचं ज्ञान पोहोच करण्याचं काम केलं गेलं आपल्याला पाहावं मिळतं. आणि या माध्यमातून या तंत्रज्ञानातील सुधारणामुळे समाज बदलाला, समाज विकासाला चालना मिळाली. शाळेत अभ्यासक्रमही पूर्ण होण्यास मदत झाली गेली आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसानही थांबलं गेलं. आणि या माध्यमातून या तंत्रज्ञान सुधारणामुळे ते शक्य झालं गेलं असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून तंत्रज्ञानातील सुधारणा हा एक आधुनिकीकरणाचा अलीकडे काळात एक महत्त्वाचा विचार आहे. आणि या तंत्रज्ञानाच्या उपाययोजनातील प्रगतीवर भर दिलेला दिसून येतो आहे. पर्याय हे औद्योगिक समाजाचा एक मुख्य विषय, कारण हा विचार आज ग्रामीण भागापर्यंत पोहोचला गेला आणि या माध्यमातून समाज त्याच्याकडे ओढला गेला. पर्यायाने औद्योगिक समाजाचे मुख्य वैशिष्ट्य मानले. त्यासाठी अचूकता न चुकता, किंचितही चूक न होता तो सविस्तर असं काम केलं जातं. तंत्रे असतील, कौशल्य असतील, विशेषीकरण आणि अचूकता या गोष्टींची इथं आवश्यकता असते. तंत्रज्ञानातील सुधारणामध्ये मोघम अंदाजे, मोघम अनुभवावर आधारित अभ्यास केला जात नाही, तर तिथे अचूकता असते.
तांत्रिक कौशल्य असतात आणि या तांत्रिक कौशल्याच्या विशेषीकरणाच्या माध्यमातून समाज बदलाला, समाज परिवर्तनाला एक दिशा देण्याचं काम केलं जातं. आणि म्हणून तंत्रज्ञानातील सुधारणा हा देखील एक औद्योगिकरणात महत्त्वाचं वैशिष्ट्य ते सांगितलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. विद्यार्थी मित्र नंबर 4 सांगितलं गेलं आहे की नवीन कल्पनांचे स्वागत करण्याचे स्वातंत्र्य हा एक महत्त्वाचा विचार या औद्योगिकरणाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाला गेला आहे. समस्यांच्या निराकरणासाठी नवीन कल्पनांचे स्वागत करणे, उपलब्ध पर्यायांची पडताळणी करणे, नवीन मार्ग चोखाळणे, नवनिर्मितीचे मार्गाचा शोध घेणे अशा गोष्टी स्वेच्छेने स्वीकारणे आवश्यक असते. विद्यार्थी मित्र हो, आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये नवनवीन कल्पनांचं स्वागत केलं जातं. आता सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग स्वीकारला गेला, नवीन कल्पना आली गेली, तिचं स्वागत केलं गेलं. गुणदोष थोडेफार असतील, परंतु तिचं स्वागत केलं गेलं आणि ते स्वागत करून त्याचा आपण उपलब्ध पर्यायांची पडताळणी देखील शोधली गेली. नवीन मार्ग चोखाळण्याचा मार्ग आखला गेला. नवनिर्मितीचे मार्ग शोधणे अशा गोष्टींची स्वेच्छेने स्वीकार करणे आवश्यक असते. आधुनिकीकरणाचा अर्थ आधुनिक यंत्रे आणि उपकरणांचा उपयोग करणे इतक्या पुरताच मर्यादित असू शकत नाही, तर ते आधुनिक यंत्रे आहेत, ही उपकरणे आहेत, ते दिवसेंदिवस त्यामध्ये कसं मॉडिफिकेशन करता येईल, त्यामध्ये अधिक सुधारणा कशा करता येतील आणि या माध्यमातून समाज बदलाचा, समाज परिवर्तनाचा, समाज विकासाचा मार्ग कसा गतिमान करता येईल याचा प्रयत्न आधुनिकीकरणाच्या माध्यमातून झाला गेला आणि नवीन कल्पनांचं स्वागत देखील करण्याची प्रक्रिया गतिमान झाली गेली. त्यामुळे आधुनिकीकरण ही संकल्पना गतिमान होण्यास मदत झाली गेली. विद्यार्थी मित्र शेवट सांगितले चिकित्सक पद्धत. आधुनिकीकरण पद्धत ही अंधानुकरण पद्धत नाही. आधुनिकीकरणामध्ये तंत्रज्ञानाचा, कौशल्याचा, विशेषीकरणाचा अवलंब केला जातो. आधुनिक यंत्रतंत्राचा अवलंब केला जातो. मग या सर्व गोष्टींचा अंगीकार करत असताना संबंधित गोष्टीचे बारकावे समजूनही घेतले जातात. त्यातील चांगल्या वाईट पैलूचं परीक्षण करता येतं. म्हणजे चिकित्सक विचार पद्धती ज्या व्यक्ती आधुनिक आहेत असे म्हणता येईल, त्यांच्या रोजच्या घटना, साहित्य, संस्कृती, कला, रूढी, श्रद्धा इत्यादी सर्व गोष्टींकडे चिकित्सक वृत्तीने पाहून त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू समजावून घेण्याची तयारी असते. आत्मपरीक्षण करणे म्हणजे अंतर्मुख होऊन स्वतःच्या व्यक्तित्वाला बऱ्या वाईटाचा शोध घेणे हा गुणसुद्धा चिकित्सक वृत्तीचाच एक भाग आहे. आणि या माध्यमामुळे किंवा या घटकामुळे या चिकित्सक विचार पद्धतीचा अंगीकार केल्या गेल्यामुळे समाज जीवनाला एक नवी दिशा, एक नवा मार्ग सापडतो आणि हा मार्ग योग्य की अयोग्य आहे याचं आकलन करून तो स्वीकारला जातो आणि या माध्यमातून समाज बदलाचं वारं गतिमान होतं. आणि म्हणून आधुनिकीकरण आणि आधुनिकीकरणाच्या वैशिष्ट्याच्या माध्यमातून ही संकल्पना समजणं आपणास सोपी जाते असं थोडक्यात म्हणता येईल. विद्यार्थी मित्र, आज आपण इथेच थांबू. उद्याच्या तासामध्ये जागतिकीकरण या संदर्भात चर्चा करू. धन्यवाद.